बाबा तुम्ही आज जे वागलायत ना त्याला विकृती असं म्हणतात. तुम्ही मुलांचे चांगले बाबा नाही आहात, बायकोचा चांगला नवरा नाही आहात, तुम्ही ना चांगला माणूसच नाही आहात. माझं ठरलंय, मी तुमच्या सोबत तुमच्या या घरात राहणार नाही. मी खरंच इतका वाईट आहे का? माझी मुलगी मला विकृत म्हणाली, तुमच्या सोबत तुमच्या या घरात राहणार नाही म्हणाली. पण काय चुकलं असं माझं? खोटं तर अनु बोलली ना माझ्याशी. फसवणूक तिने केली आहे माझी, आणि तीही कितीतरी दिवस खोटं बोलून घराबाहेर पडत होती. माझ्यापासून लपवून कोणाकोणाला भेटत होती. हे सगळं तिने केलंय आणि मी वाईट आहे? नाही 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 अभि, हे असं होता कामा नये. तू जे काही केलेस ते अगदी योग्य केलेस. अनुला कळलंच पाहिजे माझ्याशी खोटं बोलल्याचे परिणाम काय होतात ते. बरोबर केलेस तू अभि. झोपेला काय झालं? आता या झोपेला काय झालंय? का झोप लागत नाहीये? का झोप लागत नाहीये? अनु अनु अनु, एवढी शिक्षा दिली तुला तरी सुखाने झोपू पण देत नाहीस तू. काय करू? दादा, आपण पोचलो का? गाडी का थांबवली? ज्यासाठी आम्ही तुला इथे घेऊन आलो ना, त्यासाठी. म्हणजे काय? चल घे हिला पाठच्या सीटवर. चल. काय काय करताय तुम्ही? काय करताय तुम्ही? चल काय करताय तुम्ही? ए चल चल घे. चल. कोणी आहे का? अरे
थांब. आली ती. संतोष चल. आजही अनेक घरात बायकांना बोलण्याची, स्वतःचं मत मांडण्याची सोय नाही. नवऱ्यानेही तिला सपोर्ट केला पाहिजे ना. त्याच्यावर प्रेम करून आपण लग्न केलंय, तीच व्यक्ती आपल्याला सपोर्ट करत नाही. प्रत्येक बायकांना घराच्या बाहेर पडूच दिलं जात नाही. बाहेर नाही जायचं. तुला कशाला बाहेर जायचं? तू घरचं सगळं सांभाळायचं, घरचं सगळं करायचं. आजही बोलायचं म्हटलं ना तर अनेक बायका घाबरतात. त्यांना असं वाटतं की त्या जर बोलल्या तर त्यांचं नातं तुटेल, त्यांचं घर तुटेल, त्यांची मुलं दुरावतील. आम्ही सपोर्ट करत नाही अनुला. आम्ही तिला स्वातंत्र्य देत नाही. आम्ही मोकळा श्वास घेऊ देत नाही. आम्ही आता सोडून आलो मोकळ्या जंगलात. आता काय घ्यायचा तो मोकळा श्वास घ्या अनुप्रिया. लिव्ह लाईक अ फ्री बर्ड इन द जंगल.
मामा आई कुठेच दिसत नाहीये रे. ए बाळा तू टेन्शन नको घेऊ. आपण निघालोय ना ताईला शोधायला. हा आई सापडेल. तू तू काळजी नको करू हा बाळा. अहो पाणी घ्या. नाही नकोय मला. अहो बरं वाटेल तुम्हाला. नकोय ग ठेवते ते. शुभ्रा काय अवस्था करून ठेवली आहे ग माझ्या अनुची. अरे मी सांगत होतो त्या शैतानाशी लग्न करू नको पण नाही ऐकलं तिने. आता बघितलंच ना काय झालं ते. तुमचं म्हणणं पटतंय मला. आजवर अविनाशरावांनी इतका त्रास दिला आपल्या अनुला. आपण मात्र काही केलं नाही. राग होता त्यांच्याविषयी पण आज तर त्यांनी सगळ्या सीमा ओलांडल्या. हो इतक्या खालच्या थराला जातील असं वाटलं नव्हतं मला. एकदा का आपली अनु सापडली ना त्या सैतानाला सोडणार नाही मी. हो सोडायचं नाहीच आहे त्यांना. पण तुम्ही आधी शांत व्हा बघू. हो नाही तर तुम्हाला त्रास होईल. काही होत नाही ग मला. आपली अनु अनु अनुला जंगलात सोडून आला ग तो. तिला किती भीती वाटत असेल ग. नुसता विचार केला ना तर जीवाची नुसती घालमेल होते. मंदारचा काय फोन नाही. नाही ना हो. मी करून बघू. नाही नको. उगाच तो गाडी चालवत असेल उगाच काहीतरी भलतंच व्हायचं. नको. नाही ऐक ना. तू 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 रोज देवाला प्रार्थना करतेस. आज पण पुन्हा एकदा कर ना प्लीज प्लीज प्लीज. देवाला सांग म्हणाव माझे अनु ना सुखरूप परत येऊ दे. प्लीज प्लीज म्हणाव. तुम्ही नका काळजी करू. आपली अनु सुखरूप परत येणार आहे. खात्री आहे माझी. देवा माझ्या अनुला सुखरूप घेऊन येते. सुखरूप असेल आपल्या अनु. सुखरूप असेल माझी लेक. काय कुठे गेली ती? अरे काय माहित. मगाशी तर इथूनच तर जाताना दिसली होती. चल शोध तिला. पळून नाही गेली पाहिजे ती. चल.
रेवती, अगं पिहू मंदार बरोबर आहे. माझं बोलणं झालं फोनवर. ते दोघे अनुला शोधतायत. दादा, म्हणजे अनुवहिनीच्या माहेरी पण कळालं? तर काय करणार? आपल्या घरून कोणीच गेलं नाही अनुला शोधायला. ती बिचारी पोरगी तरी काय करणार? केला असेल तिने मंदारला फोन. पण एक बरं आहे की दोघे अनुला शोधतायत. अरे पण काय विचार करत असतील ती लोक आपल्याबद्दल? कशी माणसं आहेत ही लोक? काय करतायत? कसे वागतायत तिच्याशी? किती छळ करतायत तिचा? अरे काय झालं? चेहरे का असे पडले तुमचे? हा? तुझ्या मुलाने केलेला प्रताप विसरलीस? काय केलं त्यानं? अन्नूला घरी परत आणलीस ना? नाही नाही, अगदी तुझ्या मनासारखं झालंय. अनु अजूनही घरी आलेली नाही आई. काय? हो, अजूनही दादा तिला शोधायला गेलेला नाहीये. दादाचा सोड ग, आपल्यातलं कोणही गेलेलं नाहीये तिला शोधायला. तो मंदार दादा आहे ना, तो आणि पिहू गेलेत शोधायला तिला. पण आई, तू काळजी करू नकोस हा. म्हणजे जरी तुला वाटत असेल ना की अनुवहिनी घरी यायला नकोय, पण आम्हाला दोघांना वाटतंय की ती घरी यायला हवी आणि सुखरूप असू दे. काय बोलतेस तू रेवती? तुला का मी अशी वाटले? आई मग कशी आहेस तू? हा, जेव्हा तुला पहिल्यांदा कळलं की अविदादा वहिनीला जंगलात सोडून आलाय, तेव्हा तुला काहीच नाही वाटलं? अगं, एक सासू म्हणून जाऊ दे ग, पण एक बाई म्हणून तरी तुला काहीतरी वाटलं पाहिजे होतं. आई, अगं अनु वहिनीच्या माहेरचे काय विचार करतील आपल्याबद्दल? काय काय कळतंय का तुला? आई, एक विसरू नकोस की तुझ्या घरी पण एक मुलगी आहे. आपण तिचे एवढे छळ करतोय म्हटल्यावर त्यांचा शाप आपल्याला हा लागणारच. रेवू, का लागलं ना? आई, समजा उद्या माझं लग्न झालं, मी सासरी गेले आणि माझाही तिकडे तसाच छळ झाला, चालणार आहे तुला? नाही ना? आई, अगं मग दुसऱ्याच्या मुलीचा विकृत छळ करायचा अधिकार नाहीये आपल्याला. मी पण कोणाला बोलतीये? तर अनुवहिनी सुखरूप असू दे. मलाही असंच वाटतं ग. मला काय माहिती प्रकरण एवढं वाढेल म्हणून. मला वाटलं अभि जाईल आणि तिला घेऊन येईल घरी. मला पण आता त्याची काळजी वाटते ग. अरे रेवती, तिच्या माहेरी कळलं ना? राजन, राजन, तिच्या घरच्यांना कळलंय. त्या लोकांनी आपली पोलिसात तक्रार केली तर? मी तर म्हणते केलीच पाहिजे, तेव्हा तुझ्या मुलाला अक्कल येईल. नाही नाही, असं बोलू नकोस ग. मला पण तिची खूप काळजी वाटते, सांगितलं ना तुला. खरंच तुला एवढी काळजी वाटते? अगं मग जा ना, जाऊन तुझ्या मुलाला सांग की शोध तिला, परत घरी घेऊन ये. नाही, मी आता सांगू शकत त्याला. तो खूप चिडलाय, तो माझ्यावर पण चिडेल. मंदारचा फोन नाही आला तर मी स्वतः जाईन. अभि, काय? कोणी कुठे जायचं नाहीये. अरे काय? नाही जायचं, कुणी कुठेच नाही जायचं. अरे अरे काय करतोस तू? येतोस? तू येतेस? काय अवस्था करून घेतली बघ त्यांनी. गाडी, ही गाडी तर मंदारची वाटते.
अरे सगळीकडे शोधला पण आईला, पण आई कुठेच दिसत नाहीये. पिहू अगं कशाला काळजी करतेस? हे बघ, आता आपल्याकडे फक्त एकच पर्याय उरलाय. आता पोलीस स्टेशनला जायला हवं. पोलीस स्टेशनला? हा म्हणजे मी अवॉइड करत होतो. काय ना, आपण पोलीस स्टेशनला गेलं की आपल्या फॅमिलीचं नाव उगाच खराब होणार अगं. मामा आईने असं काय केलंय ज्याने फॅमिलीचं नाव खराब होईल? उलट पोलीस आईला लवकर शोधतील ना. पिहू मला असं म्हणायचं नव्हतं, पण तू करेक्ट बोलतेस. बरं चल आपण पोलीस स्टेशनला जाऊ. गाडीत